हॅलो स्टुडंट्स. काल इयत्ता 12वी कॉमर्सचं बुककीपिंग अकाउंटन्सीचा पहिला लेक्चर आपण पूर्ण छानपैकी घेतलेला आहे. आज आपण मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप मध्ये पुढे जाणार आहोत आणि आज फक्त डेफिनेशन डिस्कस करून पुढचा भाग पण घेण्याचा थोडासा प्लॅन आहे. सो डेफिनेशन काय आहे पार्टनरशिपची ते जाणून घेऊया. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, भारतीय भागीदारी संस्थेचा कायदा 1932, कलम क्रमांक 4. ठीक आहे. सो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4 डिफाईन्स पार्टनरशिप ऍज, भागीदारी संस्थेला डिफाईन केलंय, व्याख्या दिली गेली आहे. Definition has been given. It is a relation between persons who have agreed to share the profit of the business carried on by all or any one of them acting for all. तो भागीदारी संस्था म्हणजे काय? तर भागीदारी संस्था म्हणजे एक नातं आहे. कोणामधलं नातं आहे? दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींमधलं नातं आहे. बिटवीन द पर्सन्स हु हॅव अग्रीड टू शेअर द प्रॉफिट, अशी व्यक्ती की ज्यांनी नफा शेअर करायचंय असं अग्रीमेंट केलंय, डिसिजन घेतलंय, करार केलाय कायदेशीर. अँड द बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल, आणि हा जो काही भागीदारीचा बिझनेस आहे हे सगळे पार्टनर काय करणार आहेत? सगळेजण इन्व्हॉल्व्ह होऊन पाहणार आहेत. सो कदाचित कोणीतरी अकाउंटचं काम बघेल, कोणीतरी परचेस बघेल, कोणीतरी सेलचं काम बघेल, कोणी मॅनेजमेंट बघेल ओव्हरऑल, कोणी प्रोडक्शनचं काम बघेल. अशा पद्धतीचं बिझनेस बांधण्याचं काम सगळे पार्टनर बिझनेस मधले वाटून घेणार आहेत. तो म्हणून शब्द वापरलाय, बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ दम ऍक्टिंग फॉर ऑल. किंवा असंही होऊ शकतं की एकच पार्टनर सगळ्या पार्टनर्सच्या वतीने बिझनेस पाहतोय. ठीक आहे. समटाइम इट मे हॅपन दॅट वन पार्टनर इज ऍक्टिंग ऑन बिहाफ ऑफ अदर पार्टनर. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ मिस्टर हँडी. प्रोफेसर हँडी यांची डेफिनेशन आहे हँडी. ठीक आहे. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे. काय दिले पाहूया डेफिनेशन मध्ये. So definition says that according to Professor Handy, the partnership is a relation existing between the persons competent to make the contract, who agree to carry on the lawful business in common with a view to earn the private gain. So what is partnership? It is a relationship. रिलेशनशिप संबंध आहे दोन किंवा जास्त लोकांचा. बिटवीन द पर्सन असं म्हटलंय, व्यक्तींमधलं नातं आहे. जे कॉम्पिटंट आहेत, पात्र आहेत, अपात्र नाही आहेत, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट करायला कायद्यानुसार परमिशन आहे. मायनॉर म्हणजे जो 18 वर्षाखालील व्यक्ती आहे, मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांना लीगल कॉन्ट्रॅक्ट करायला परवानगी नाही. त्यांचे पालक त्यांच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. ठीक आहे. सो कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ काय? कॉम्पिटंट टू मेक द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पार्टनर 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे. ठीक आहे. वी ॲग्री टू कॅरी ऑन द लॉफुल बिझनेस. बिझनेस कसं पाहिजे? कायदेशीर बिझनेस पाहिजे. लॉफुल बिझनेस इज रिक्वायर्ड. आणि बिझनेस कशासाठी करतोय? टू अर्न द प्रायव्हेट गेन. ठीक आहे. सो पार्टनरशिप इज अ रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर पर्सन हू मेक द कॉन्ट्रॅक्ट अँड दे कॅरी ऑन द लॉफुल बिझनेस. अगेन दे आर इंटरेस्टेड टू अर्न द प्रॉफिट. आणि सपोज लॉस झालं तर? सो अगर प्रॉफिट ते शेअर करायचं ठरवत आहेत तर त्यांना लॉस सुद्धा शेअर करावंच लागेल. दिस इज व्हॉट इट मीन्स. ठीक आहे. आज आपण फक्त डेफिनेशन या व्हिडिओमध्ये कव्हर केलं, पण पुढचा जो भाग आहे तो पण आपण लगेचच थोडासा कव्हर करूया. पुढचा जो भाग आहे तो आहे फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचे वैशिष्ट्य. ठीक आहे. फीचर्स ऑफ द पार्टनरशिप फर्म, हे सगळे वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे ॲग्रीमेंट, दुसरा दिलाय प्रिन्सिपल आणि एजंट, थर्ड इज लॉफुल बिझनेस, फोर्थ इज शेअरिंग ऑफ द प्रॉफिट अँड लॉसेस, नेक्स्ट इज अनलिमिटेड लायबिलिटी, देअर आफ्टर रजिस्ट्रेशन, देअर आफ्टर जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, अँड लास्टली डिझोल्युशन. वन पॉइंट इज रिपीटेड.
ठीक आहे. तर हे सगळे वैशिष्ट्य आहेत भागीदारी संस्थेचे. वन बाय वन आपण काय करू, हे सगळे फीचर्स काय करूया, डिस्कस करूया. तर पहिलं फीचर आहे, थोडं झूम करूयात का? येस. सो पहिलं फीचर आहे ॲग्रीमेंट. पार्टनरशिप फर्मचं जे काही बिझनेस आहे ते ॲग्रीमेंट शिवाय सुरू होत नाही. सो ॲग्रीमेंट हे पार्टनर्समध्ये असलं पाहिजे. सो पार्टनर्स मेक लीगल कॉन्ट्रॅक्ट, हा करार केला जातो वकिलाकडे जाऊन, भागीदारी पत्रक बनवलं जातं, किंवा सीएन कडे कंपनी सेक्रेटरी सुद्धा पार्टनरशिप फर्म रजिस्टर करू शकतात, कॉस्ट अकाउंटंट सुद्धा पार्टनरशिप फर्म रजिस्टर करू शकतात. सो सगळ्यात महत्वाचं ॲग्रीमेंट पार्टनर्समध्ये होतं. ठीक आहे. रिगार्डिंग द पार्टनरशिप फर्म, शक्यतो ॲग्रीमेंट कसं पाहिजे माहितीये, रिटर्न ॲग्रीमेंट पाहिजे, लिखित स्वरूपात. तोंडी ॲग्रीमेंट असू शकतं का? हो. पण महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये ओरल ॲग्रीमेंट चालत नाही. बहुधा आजकाल सगळ्याच स्टेटमध्ये ॲग्रीमेंट कसा हवाय माहितीये, रिटर्न फॉर्ममध्ये पाहिजे, लिखित स्वरूपात करार झालेला पाहिजे. लिखित स्वरूपात का पाहिजे? वाय अग्रीमेंट शुड बी इन रायटिंग? सो अ रिटन अग्रीमेंट इज प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी युज्ड इट कॅन बी युज्ड ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. ठीक आहे. कोर्टामध्ये तुम्ही पुरावा म्हणून अग्रीमेंट जज साहेबांपुढे दाखवू शकता, जर काही डिस्प्यूट पार्टनर्समध्ये इन्व्हॉल्व झाले असतील तर, काही मिसअंडरस्टँडिंग जर क्रिएट झाले असतील तरी सुद्धा त्या केसमध्ये कोर्ट ऑफ लॉ मध्ये हे जे काही पार्टनरशिप ॲग्रीमेंट आहे त्याची कॉपी पुरावा म्हणून दिली जाऊ शकते. सो दिस इज ॲज दॅट सिम्पल. अँड सच ॲग्रीमेंट इज ऑल्सो नोन ॲज पार्टनरशिप डीड. प्लीज अंडरस्टँड, ॲग्रीमेंटलाच काय म्हटलंय, पार्टनरशिप डीड, भागीदारी पत्रक म्हटलेलं आहे. नाउ अंडरस्टँड हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टनर्स आर देअर इन द पार्टनरशिप फॉर्म. किती भागीदार बिझनेसमध्ये पाहिजे? भागीदारी बिझनेसमध्ये मिनिमम 2 पार्टनर्स. आणि मॅक्सिमम किती आहे? इथे बघा मॅक्सिमम दिलंय, मॅक्सिमम नंबर इज 50. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त भागीदारी संस्थेमध्ये 50च पार्टनर असू शकतात. मग एवढे खरंच 50 असतात का रे रिलेटिव्ह? खरं सांगू, 50 पार्टनर मी आजपर्यंत कुठल्याच भागीदारी संस्थेमध्ये पाहिलेले नाही. कमीत कमी 2, 3, 4, 6, 8 असे पार्टनर असू शकतात. पण 50 पार्टनर असणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म इन अ सच अ लार्ज नंबर. एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर्स नसू शकतात. जरी लिमिट दिलाय कायद्याने तरी सुद्धा पार्टनरशिपमध्ये कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 असे पार्टनर असू शकतात. मग पार्टनरशिप बिझनेस कुठलं करू शकते? इलिगल बिझनेस चालतो का? नाही चालत. बिझनेस कसा पाहिजे? लॉफुल बिझनेस, कायदेशीर चालणारा व्यवसाय पाहिजे. डॉक्टर्सचा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये चालतो का? येस. सीएचं ऑफिस पार्टनरशिपमध्ये सुरू करू शकतो का? एका दुसऱ्या सीए सोबत करू शकतो. मी कॉस्ट अकाउंटंट आहे, कॉस्ट अकाउंटंटचा बिझनेस प्रॅक्टिस मी इतर कुठल्या पार्टनर सोबत, म्हणजे कॉस्ट अकाउंटंट म्हणून पार्टनर सोबत करू शकतो का? सो द आन्सर इज अगेन येस. पण हे सगळे लिगल बिझनेस आहे त्यामुळे करू शकतो ऑफकोर्स. पण मी जर ठरवलं की मी काहीतरी इलिगल बिझनेस करणार आहे, जे परमिट, ज्याला मला स्टेट किंवा माझा देश मला देत नाही, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ज्या बिझनेसला परमिशन देत नाही, असं जर बिझनेस मी सुरू करणार असेल तर लॉफुल बिझनेस नाही आहे, इलिगल बिझनेस आहे. असं बिझनेस चालत नाही भागीदारी संस्था म्हणून. ठीक आहे. सो पार्टनरशिप डज नॉट परमिट, डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप डज नॉट परमिट इलिगल बिझनेस. बिझनेस कसा पाहिजे? कायदेशीर पाहिजे. बेकायदेशीर बिझनेस चालणार नाही. ठीक आहे. सो बेकायदेशीर बिझनेस भरपूर असतात मार्केटमध्ये, तुम्ही पहा. ठीक आहे. बेकायदेशीरित्या बिझनेस करणं म्हणजे काय? सपोज एखादा जर दारूचा धंदा करतोय, आपण खेडेपाड्यांमध्ये पाहतो, शहरांमध्ये सुद्धा पाहतो, हा धंदा जर लायसन न घेता केला असेल तर हा इलिगल बिझनेसच्या कॅटेगरीमध्ये मोडतो. लिगल बिझनेसमध्ये मोडायला नको आहे. ठीक आहे. सो लॉफुल बिझनेस म्हणजे ज्या बिझनेसला कायदा परवानगी देतो असा बिझनेस. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट, फोर्थ पॉइंट, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस.
पार्टनर काय करतात बिझनेसमध्ये मॅक्सिमम प्रॉफिट अर्न करायला मिळवायला बिझनेस सुरू करतात पार्टनरशिप फर्म्स. अँड दे शेअर प्रॉफिट अँड लॉस ॲज पर रेशो. रेशो म्हणजे काही प्रमाण ठरवतात. कसं असतं प्रमाण? असं असू शकतं की पार्टनरनी ठरवलं की दोन पार्टनर आहेत समजा, त्यांनी ठरवलं की आम्ही 2:1 या प्रमाणात काय करणार आहे, प्रॉफिट शेअर करणार आहे. लॉस सुद्धा 2:1 प्रमाणात शेअर करणार आहे. म्हणजे समजा जर उद्या चालून एक विशिष्ट रकमेचा प्रॉफिट झाला, तर तो प्रॉफिट कुठल्या रेशोमध्ये विभागला जाईल? 2:1. ठीक आहे. कधी कधी इक्वल रेशोमध्ये पण असू शकतो. इक्वल म्हणजे समान पद्धतीने प्रॉफिटचं किंवा लॉसचं वाटप पार्टनर्समध्ये करणे. सो इफ एग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो, देन द प्रॉफिट और लॉस शेअरिंग विल बी इक्वल. तर भागीदारी संस्थेच्या पत्रकामध्ये काहीच सांगितलं नसेल रेशोच्या बद्दल कसं वाटणार आहात तुम्ही प्रॉफिट किंवा लॉस, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस जे काही होईल बिझनेसमध्ये ते इक्वल म्हणजेच समान पद्धतीने वाटावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर अजून बरेच मुद्दे आहेत आपल्याकडे, पण मला असं वाटतं की आज आपण एखाद दुसरा मुद्दा अजून फार तर फार कव्हरअप करू शकतो किंवा सगळंही संपू शकतो. डिपेंड्स ऑन युअर लाइकिंग. ठीक आहे. मला वाटतं एखादा मुद्दा आपण कव्हरअप करूयात अजून एक. ठीक आहे. अनलिमिटेड लायबिलिटी हा एक मुद्दा कव्हर करू. अनलिमिटेड लायबिलिटी. भागीदारी संस्थेची देणी कशी असते? अमर्याद, अनलिमिटेड, जॉईंट आणि सेव्हरल असे दोन शब्द वापरले आहेत. अनलिमिटेड, जॉईंट आणि सेव्हरल लायबिलिटी असते, देणं असतं. द लायबिलिटी ऑफ द पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. व्हॉट डज इट मीन? की जेव्हा पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर बिझनेस करतात, काही कर्ज घेतात आणि कर्ज घेतल्यानंतर समजा जर बिझनेसचे असेट कमी असतील, बिझनेसमध्ये पैसे कमी असतील, तर पार्टनरला खाजगी मालमत्तेतून सुद्धा पैसे फेडावे लागू शकतात. म्हणजेच बिझनेसमधले जर पैसे कमी असतील तर पार्टनरला स्वतःच्या खिशातल्या पैशातून शेवटचा रुपया संपेपर्यंत द पार्टनर्स आर लायबल टिल लास्ट रुपी इन देअर पॉकेट असा शब्द वापरलाय. ते पैसे फेडावे लागतील, काही गेले पैसे द्यावे लागतील. कर्ज जर कोणाचं घेतलं असेल बँकेचं किंवा एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्या माणसाकडून, सावकाराकडून, तर हे अनलिमिटेड लायबिलिटी आहे. म्हणजे बिझनेसमध्ये जर पैसे शिल्लक नसतील तर तुम्ही खाजगी मालमत्ता विका आणि देणेकऱ्यांचे देणं द्या. म्हणजे आउटसाइडर्स लायबिलिटी हॅज टू बी पेड आउट ऑफ प्रायव्हेट आउट ऑफ प्रायव्हेट असेट. इफ द बिझनेस असेट आर नॉट सफिशियंट, बिझनेसमध्ये जर पैसे नसतील लायबिलिटी देण्यासाठी, तर तुम्हाला पर्सनल प्रॉपर्टी मधून पैसे द्यावे लागतील पार्टनरच्या. अँड एखादा पार्टनर जर दिवाळखोर झाला तर त्याची दिवाळखोरी जो चांगला पार्टनर आहे त्यांनी सहन करणं आवश्यक आहे. ठीक आहे. हा शब्द जो इथे आहे ना, हा एकत्र शब्द आहे बरं का. इनसॉल्वंट असा शब्द आहे, चुकून त्यामध्ये स्पेस झालेल्या पुणे बोर्डाकडून. सपोज एखादा जर भागीदार दिवाळखोर झाला तर त्याची दिवाळखोरी हे कोण सहन करेल? इतर पार्टनर काय करतील? सहन करतील. समजा एखादा दिवाळखोर झाला म्हणजे काय? एखाद्याकडे पैसेच नाहीये देण्यासाठी, एखाद्याकडे असेट्सच नाहीये, त्याच्याकडे कंगाल झाला म्हणतो ना आपण, कर्जबाजारी झाला, तसा झालाय. तर जे कर्जबाजारी नाहीत ते त्याचे पैसे फेडण्यासाठी पुढे येतील, असा हा विषय. त्यामुळे मी आजच्या सेशनमध्ये तरी इथेच थांबतोय. आपले अजून एक 2-3 मुद्दे डिस्कस करायचे राहिलेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये छानपैकी डिस्कस करूयात. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. हा डेमो लेक्चर आहे. क्लासेससाठी तुम्हाला मी कालच सांगितलंय, तुम्हाला 9595222630 ह्या क्रमांकावर इन्क्वायरीसाठी म्हणजेच अधिक माहितीसाठी संपर्क करायचा आहे. ठीक आहे. सो टाटा बाय बाय. आपण भेटूयात उद्याचे लेक्चर.